अहिल्यानगर महापालिकेनं नवा विकास आराखडा तयार केला आहे. त्यात नगरकरांना अनेक स्वप्न दाखवली आहेत. नागरी सुविधा, वाहतूक व्यवस्था, शिक्षण, आरोग्य, हरित पट्टे आणि सार्वजनिक सुविधांवर भर देण्यात आला आहे. महापालिकेने दाखवलेलं हे स्वप्न प्रत्यक्षात खरंच उतरणार का? ते कधी उतरणार की कागदावरच राहणार? नगरचा नवा विकास आराखडा, कोणाला फायदा, कोणाचं नुकसान? कागदावरची स्वप्न प्रत्यक्षात येणार? नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर शहरासाठी पुढील अनेक दशकांची दिशा ठरविणारा सुधारित प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात नागरी सुविधा, वाहतूक व्यवस्था, शिक्षण, आरोग्य, हरित पट्टे आणि सार्वजनिक सुविधांवर भर देण्यात आल्याचं दिसून येत आहे. यासाठी आराखड्यात 519 प्रस्तावित आरक्षणांपैकी 492 जुनी आरक्षणं कायम ठेवण्यात आली, तर 27 नवीन आरक्षणांचा समावेश करण्यात आलाय. कागदावरचा हा विकास आराखडा पाहिला तर आपलं शहर येत्या काही वर्षात खूपच बदलून जाईल असं चित्र दिसतं. अनेक स्वप्न या आराखड्यात दाखवण्यात आली आहेत. मात्र कोणताही विकास आराखडा केवळ कागदावरील योजना नसतो. तो शहरातील नागरिक, जमीन मालक, व्यापारी आणि भावी पिढ्यांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारा दस्तऐवज असतो. त्यामुळं या आराखड्याचे फायदे आणि संभाव्य तोटे समजून घेणं आवश्यक आहे. अर्थात यातील चांगल्या योजनांना नागरिकांचं पाठबळ मिळणं आवश्यक आहे. शहराचा विकास होत नाही असं नेहमीच रडगाणं गाण्यापेक्षा चांगल्या योजनांच्या पाठीशी उभा राहणं आणि चुकीच्या गोष्टींना विरोध करणं हे नागरिकांचं कर्तव्य आहे. त्यासाठी विकास आराखड्यात नेमकं काय सुचविलं आहे हे समजावून घेणं गरजेचं आहे. गेल्या काही वर्षात अहिल्यानगर शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. नव्या वसाहती, वाढतं वाहनांचं प्रमाण, पाणी पुरवठा, सांडपाणी, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण आणि मनोरंजनाच्या सुविधांची गरज वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सादर करण्यात आलेल्या आराखड्यात यासंबंधीच्या विविध कामांना प्राधान्य देण्यात आलंय. नवीन रस्ते व जुन्या रस्त्यांचं रुंदीकरण, वाहतूक सुलभ करणं, शाळा, महाविद्यालये आणि आरोग्य सुविधा, उद्यानं व खेळांची मैदानं, पार्किंग व्यवस्था, नदी नाल्यांच्या काठावर हरित पट्टे, सार्वजनिक उपयोगाच्या जागा, व्यापारी व मनोरंजन सुविधा अशा गोष्टींची तरतूद यात आहे. यासाठी जागा राखीव ठेवण्यास सुचवण्यात आले. यामुळं शहराचा विकास अधिक नियोजनबद्ध करण्याचा प्रयत्न दिसून येतोय. याची सकारात्मक बाजू समजावून घेतली पाहिजे. शहरात भेडसावत असलेल्या अनेक समस्यांची उत्तरं यात शोधण्याचा प्रयत्न प्रशासनानं केल्याचं दिसतंय. सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे वाहतुकीची कोंडी. यावर यात उपाय सुचवण्यात आलेत. अहिल्यानगरमध्ये वाढती वाहनं ही मोठी समस्या बनली आहे. नव्या रस्त्यांचं नियोजन आणि रस्ते रुंदीकरणामुळं भविष्यातील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी मध्यवर्ती शहरातील काही रस्त्यांच्या रुंदीकरणाचा यात समावेश आहे. हरित पट्ट्यांना प्राधान्य देण्यात आलंय. नदी नाले आणि जलस्रोतांच्या परिसरात हरित क्षेत्र राखण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तो स्वागतार्ह आहे, कारण त्यामुळं पर्यावरण संरक्षण, पूरस्थितीवर नियंत्रण, जैवविविधतेचं संरक्षण, शहरातील तापमान कमी ठेवण्यास मदत असे अनेक फायदे होऊ शकतात. शिक्षण व आरोग्य सुविधांवरही भर देण्यात आलेला आहे, कारण लोकसंख्या वाढत असताना शाळा, महाविद्यालयं आणि रुग्णालयांसाठी स्वतंत्र जागा राखून ठेवणं हा दूरदृष्टीचा निर्णय म्हणावा लागेल. या आराखड्यात प्रस्तावित केल्यानुसार सार्वजनिक सुविधा वाढणार आहेत. उद्यानं, क्रीडांगणं, पार्किंग, शॉपिंग सेंटर, प्रशासकीय कार्यालय अशा सुविधा वाढल्यास नागरिकांचं जीवनमान सुधारण्यास मदत होईल. अनियोजित बांधकामांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्नही यातून दिसून येतो. विकास आराखड्यामुळं भविष्यातील बांधकामं नियोजनबद्ध होतील. त्यामुळं शहराचा विस्कळीत विस्तार काही प्रमाणात रोखता येईल. असं असलं तरी यात अनेक संभाव्य अडचणी आहेत. या अडचणी नेहमीच येतात. केवळ नगरच नाही तर इतरही शहरात या अडचणी येत असतात. मूळ अडचण असते ती आरक्षणाखाली जाणाऱ्या जमिनीचा वाद. ज्यांच्या जमिनी आरक्षणाखाली जातील त्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागू शकतो. त्यामुळं त्यांच्याकडून याला विरोध होतो. कारण आरक्षण पडलं की त्यांना बांधकाम करता येत नाही. मालमत्तेचं मूल्य कमी होऊ शकतं. अनेक वर्ष भूसंपादन प्रक्रिया रखडू शकते. याची या नागरिकांना सर्वात मोठी चिंता असते. त्यामुळं याला न्यायालयीन मार्गानं आणि राजकीय मार्गानं विरोध केला जातो. त्यातून हे काम रखडतं. मुळात आरक्षण पडलं, विकास आराखडा तयार झाला म्हणजे सुविधा मिळणार असं नाही.
महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये विकास आराखड्यातील अनेक आरक्षणं वर्षानुवर्ष कागदावरच राहिली आहेत. जर निधी उपलब्ध झाला नाही किंवा प्रशासनानं प्राधान्य दिलं नाही तर ही आरक्षणं प्रत्यक्षात येण्यास अनेक दशकं लागू शकतात. यावर आता नागरिकांच्या हरकती महत्त्वाच्या आहेत. प्रारूप आराखडा अंतिम नसतो. या टप्प्यावर नागरिकांनी आरक्षण योग्य आहे का, रस्त्यांची आखणी योग्य आहे का, आपल्या मालमत्तेवर परिणाम होतो का, याची ही माहिती घेऊन हरकती नोंदविता येतात. यावर सुनावणी होऊन त्यानंतरच अंतिम आराखडा तयार होतो. नवीन रस्ते किंवा रुंदीकरणामुळे काही ठिकाणी व्यावसायिक मालमत्तांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या अपेक्षा आणि प्रशासनाचा विकास यामध्ये समतोल राखणं आवश्यक आहे. तसंच पर्यावरण आणि विकास यांचाही समतोल राखणं आवश्यक आहे. रस्ते, व्यापारी क्षेत्र आणि नवीन विकास करताना हरित क्षेत्रांवर अतिक्रमण होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागेल. अहिल्यानगरमध्ये यापूर्वीही आरक्षण टाकणं आणि आरक्षण हटवणं यांचे वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. त्यामुळं हा विषय संवेदनशील मानला जातो. यात राजकारण आणि अर्थकारणही येतं. पूर्वी असे प्रकार घडलेले आहेत. थेट मुंबईपर्यंत काही प्रकरणं गेलेली आहेत. यातून विकास बाजूला राहून त्याला वेगळंच वळण लागतं. त्यामुळं प्रशासनाची भूमिका योग्य आणि ठाम असणं आवश्यक ठरतं. नगर विकास विभागाकडून विशेष महासभेसमोर याचं सादरीकरण करण्यात आलं. ती सभा बंद सभागृहात घेण्यात आली. आता नगरसेवकांसमोर हा प्रस्तावित आराखडा ठेवला आहे. ते त्याचा अभ्यास करतील. त्यांच्या पक्षाच्या नेत्याकडूनही काही सूचना येतील. त्यावर या आराखड्याचं भवितव्य अवलंबून आहे. त्यानंतर हा आराखडा नागरिकांसाठी खुला केला जाईल. सूचना आणि हरकती मागवल्यानंतर त्यामध्ये बदल होऊ शकतात. म्हणून प्रत्येक नागरिकानं आपल्या परिसराचा नकाशा तपासणं, आपल्या मालमत्तेवर कोणतं आरक्षण आहे का हे पाहणं, वेळेत हरकत किंवा सूचना देणं ही जबाबदारी पार पडणं आवश्यक आहे. अर्थात विकासाला अडकाटी येईल असा विनाकारण वाद घालण्यातही अर्थ नाही. यासंबंधी प्रशासनासमोरही अनेक आव्हानं आहेत. आराखडा तयार करणं ही फक्त सुरुवात आहे. खरं आव्हान म्हणजे त्याची प्रभावी अंमलबजावणी करणं हे आहे. त्यासाठी निधीची उपलब्धता, जमीन संपादन, लोकसहभाग, पारदर्शक निर्णय प्रक्रिया, वेळेत प्रकल्प पूर्ण करणं या बाबींवरच आराखड्याचं यश अवलंबून असेल. अन्यथा हा आराखडा केवळ कागदावरच राहील. त्यातून ज्यांची जागा जाणार आहे त्यांना अडचणी येत राहतील, तर दुसरीकडं विकासाची स्वप्नही केवळ कागदावरच राहतील. अहिल्यानगरचा नवा प्रारूप विकास आराखडा हा शहराच्या भविष्यासाठी महत्त्वाचा दस्तऐवज आहे. त्यामुळं शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळू शकते. मात्र आरक्षणाखाली जाणाऱ्या जमिनी, संपादन प्रक्रिया, निधीची उपलब्धता आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी ही तितकीच महत्त्वाची आव्हानं आहेत. त्यावर सर्वांनी मिळून मात करावी लागेल. नगरमध्ये काहीच घडत नाही असं म्हणत बसण्यापेक्षा जे नवं आलंय ते अधिक चांगलं कसं करून घेता येईल असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे. म्हणून हा आराखडा फक्त विकासाचा नकाशा नाही, तर तो नागरिकांच्या सहभागातून घडणारा शहराच्या भविष्याचा आराखडा आहे. नागरिकांनी माहिती घेणं, सूचना व हरकती नोंदवणं आणि प्रशासनानं पारदर्शकतेनं निर्णय घेणं या दोन्ही गोष्टी घडल्या पाहिजेत. तरच अहिल्यानगरचा विकास खऱ्या अर्थानं शाश्वत आणि सर्वसमावेशक ठरेल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.